नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. न्यू कन्स्ट्रक्शन जर असेल आणि त्यावेळेस आपण फ्लॅट विकत घेतो, त्यावेळेस आपण काय काय काळजी घ्यावी त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट परब सरांना इथे आमंत्रित केलेले आहे. तसेच बिल्डिंग एकदा कन्स्ट्रक्ट झाली आणि रिसेलचा फ्लॅट आपण घेतो त्यावेळेस देखील बरेचसे प्रॉब्लेम येतात आणि ते प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी त्याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्री प्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्याने आमच्या श्रोत्यांना न्यू कन्स्ट्रक्शन आणि रिसेलमधले फ्लॅट विकत घेताना काय काय काळजी घ्यावी त्याबद्दल मार्गदर्शन करावं. नमस्कार. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ज्या वेळेला आपण न्यू कन्स्ट्रक्शन मध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळेला कुठले कुठले डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फ्लॅट जर आपण रिसेल म्हणजे एक दुसऱ्या ओनरकडनं जर आपण ज्या वेळेला फ्लॅट खरेदी करत आहोत तर त्याच्यामध्ये कुठले डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत ह्याचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि ज्या वेळेला रिसेल बिल्डिंग म्हटली तर त्यावेळेला बिल्डिंग जी आहे ती जुनी असते आणि त्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी असतात. एक, त्या बिल्डिंगचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट आलेलं असतं किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेट आलेलं नसतं. जर ऑक्युपेशन सर्टिफिकेट त्या बिल्डिंगचं आलेलं असेल तर आपल्याला त्या फ्लॅट ओनरकडनं आपल्याला एक रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही सोसायटीकडनं आम्हाला ऑक्युपेशन सर्टिफिकेटचा प्लॅन दाखवण्यात यावा आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेटही दाखवण्यात यावं. ऑक्युपेशनचा सर्टिफिकेट ऑक्युपेशनच्या प्लॅनमध्ये हा जो आपण फ्लॅट खरेदी करत आहोत तो फ्लॅट रिफ्लेक्ट होतो आहे का तर हे आपल्याला त्या ऑक्युपेशन सर्टिफिकेटच्या प्लॅनमध्ये पाहायचं आहे. जर ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसेल तर ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसेल तर कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे सीसी कॉर्पोरेशनकडनं ऍटलिस्ट आलेली आहे का आणि आपला ज्या फ्लोअरवरती फ्लॅट आहे आणि आपला ज्या प्लॅनमध्ये जसा फ्लॅट दाखवलेला आहे तो जो फ्लॅट आहे तो सीसी मध्ये रिफ्लेक्ट होतो आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. तर हे झालं आपलं ऑक्युपेशन सर्टिफिकेट संदर्भातलं. नेक्स्ट विषय आहे परत येतो सोसायटी संदर्भातला, तो म्हणजे कन्व्हेन्स. म्हणजे आपण जिथे फ्लॅट ज्या बिल्डिंगमध्ये घेत आहोत त्या बिल्डिंगमध्ये कन्व्हेन्स जो आहे म्हणजे टायटल जे आहे ते सोसायटीच्या नावावरती आलेलं आहे का ह्याची देखील आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. जर आलेलं नसेल तर ह्यामध्ये काही मोठी अडचण नाहीये, पण पुढे भविष्यामध्ये सोसायटीला परस्यू करून ते टायटल त्यांच्याकडनं डिराईव्ह झालं पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्हाला भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंटला जाता येणार नाही. त्यामुळे कन्व्हेन्स जे आहे ते आज ना उद्या सोसायटीला करणं हे अनिवार्यच आहे. तर ही देखील आपल्याला थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे की वेदर ज्या सोसायटीमध्ये आपण फ्लॅट घेत आहोत तिथे कन्व्हेन्स झालेला आहे की नाही आहे. मग नेक्स्ट जो विषय आहे तो आहे फ्लॅट टायटल संदर्भातला. आणि फ्लॅट टायटल संदर्भातला जो विषय आहे तो सेक्शन 7 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 नी क्लिअर केलेला आहे की हु इज एंटायटल टू ट्रान्सफर द प्रॉपर्टी. मग एव्हरी पर्सन हु इज कॉम्पिटेंट टू कॉन्ट्रॅक्ट and entitled to the transferable property or authorized to dispose of the transferable property may transfer the property either wholly or partly or absolutely or conditionally. म्हणजे याचा अर्थ काय की एंटायटलमेंट हवी. मग एंटायटलमेंट आपल्याला कशी मिळेल, कशी पाहायला मिळेल तर आपल्याकडे त्यांचं जे अर्लियर तो फ्लॅट जो त्यांनी खरेदी केला होता तर ते डॉक्युमेंट जे आहे म्हणजे त्याच्याकडे जे असणारं ॲग्रीमेंट फॉर सेल किंवा सेल डीड हे आपल्याला तपासून पाहायचं आहे. तसंच अगोदरचे जे चेन ऑफ डॉक्युमेंट जर त्यांच्याकडे सापडले तर ते देखील आपल्याला अभ्यास करून पाहायचा आहे की टायटल प्रॉपरली डिराईव्ह झालेला आहे का नाही. ॲग्रीमेंट फॉर सेल, सेल डीड मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की फ्लॅट ओन कोणी केलेला आहे, वेदर एक व्यक्ती आहे का को ओनर्स आहेत, अजून काही व्यक्ती आहेत. आणि मग त्या संदर्भात जर को ओनर असतील तर सर्वांबरोबर आपलं भविष्यातलं ॲग्रीमेंट जे आहे ते होणं गरजेचं आहे. ह्याची देखील आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच समजा अर्लियर ॲग्रीमेंट फॉर सेल म्हणजे फ्लॅट ओनर जे आहेत ते आता हयात नाही आहेत आणि आता आपण लिगल एअर्स बरोबर जर डील करणार आहोत तर त्यांच्याकडे सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे आपल्या अर्लियर व्हिडिओजमध्ये जे आपण म्हटलं होतं की सक्सेशन सर्टिफिकेट, लिगल एअरशिप सर्टिफिकेट, लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, जर विल आहे तर विल प्रोबेट केलेली आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या थ्रू टायटल डिराईव्ह झालेला आहे का आणि हे आपल्याला थोडंसं पाहणं गरजेचं आहे. मग त्याचबरोबर सोसायटीशी त्यांचा असणारा संबंध म्हणजे शेअर सर्टिफिकेट. तर शेअर सर्टिफिकेटमध्ये नावं कोणाची आहेत, ज्यांचं नाव आज ॲग्रीमेंटमध्ये आहे त्यांचंच नाव शेअर सर्टिफिकेटमध्ये रिफ्लेक्ट होतो आहे का
आणि मग शेअर सर्टिफिकेटमध्ये आपल्याकडे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जे 4 प्रकारचे मेंबर आहेत, म्हणजे ओरिजिनल मेंबर आहे, जॉईंट मेंबर आहे, असोसिएट मेंबर आहे, प्रोव्हिजनल मेंबर आहे, तर आपण कुठल्या मेंबर बरोबर डील करत आहोत हे थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक पाहायचं आहे. म्हणजे जॉईंट मेंबर आणि ओरिजिनल मेंबर ह्या दोघांनाच अधिकार असतात फ्लॅट जे आहे ते विक्री करण्याचे. असोसिएट मेंबर जर केलेला असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारचा राईट नसतो. इव्हन प्रोव्हिजनल मेंबर जर शेअर सर्टिफिकेटमध्ये यदा कदाचित प्रोव्हिजनल मेंबरचं नाव आतमध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं असेल आणि ब्रॅकेटमध्ये प्रोव्हिजनल मेंबरशिप लिहिलेलं असेल तर ह्या लोकांबरोबर डील करताना प्रॉपर टायटल जे आहे ते आपल्याकडे पास ऑन होणार नाही. म्हणून पहिलं प्रोव्हिजनल मेंबरशिप मधनं त्यांची ओरिजिनल मेंबरशिप डिराईव्ह झाली पाहिजे आणि मगच आपण त्यांच्याकडनं टायटल हे घेऊ शकतो. ही थोडीशी आपल्याला खबरदारी करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अर्लियर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे टायटल सर्च जो आहे तो घेणं गरजेचं आहे. म्हणजे हा फ्लॅट कुठे मॉर्गेज आहे का, किंवा अर्लियर कुठे रजिस्ट्रेशन झालेलं आहे का. मग ह्या 30 वर्षाचा सर्च जो आहे तो आपण एक लिगल टायटल ह्या फ्लॅट संदर्भातला घेणं हे एक देखील गरजेचा भाग आहे. आणि मग अशा तऱ्हेने हा अभ्यास करून मगच आपण खरेदी विक्री जो आहे ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण एंटर व्हावं. आणि ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये एंटर होताना सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे ज्या वेळेला आपण ॲग्रीमेंट फॉर सेल करतो आणि ॲग्रीमेंट फॉर सेल करून कधी कधी असं होतं की आपण ट्रान्झॅक्शन पूर्ण होतं, ते आपल्याला पजेशन देतात आणि पजेशन देऊन नंतर आपण सेल डीड करत नाही. तर सेल डीड वरती कुठल्याही प्रकारची ड्युटी नसते. नॉमिनल ड्युटी आणि नॉमिनल रजिस्ट्रेशन चार्जेसमध्ये तुमचं सेल डीड पूर्ण होतं. त्यामुळे सेल डीड हे शेवटला करणं गरजेचं आहे. सेल डीड केल्यावरती ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं असं लिगल अँगलमध्ये आपल्याला संबोधलं जातं. त्यामुळे सेल डीड करणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे आपल्याकडे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एनओसी ही बंधनकारक नाही आहे. म्हणजे जर समोरच्याला फ्लॅट विकायचा असेल आणि आपण फ्लॅट घेणारे आहोत तर एनओसी ही कंपल्सरी नाही आहे, मॅन्डेटरी नाही आहे सोसायटीची एनओसी. पण तरी देखील ॲज आपण जेव्हा खरेदी करणार आहोत त्यामुळे आपल्या सेफ्टीसाठी आपण ती एनओसी डिमांड करावी. आणि मग सोसायटीकडनं एनओसी ज्या वेळेला येते त्यावेळेला त्याच्यामध्ये नो ड्यूज येतात आणि मग काही असलेले लिटिगेशन असतील ते देखील आपल्याला त्याच्या संदर्भात कळतात. म्हणून सोसायटीची एनओसी ही आपण डिमांड करावी आणि ती सोसायटीने देणं देखील बंधनकारक आहे. त्यामुळे ती सोसायटीची एनओसी आपण घेणं हे देखील काळजीपूर्वक पाहायचं आहे. तसंच काही ठिकाणी म्हणजे जसं की नवी मुंबईमध्ये सिडको एरियामध्ये आपल्याला सिडकोचं ट्रान्सफर देखील करावं लागतं. ज्या वेळेला आपण फ्लॅट घेतो त्यावेळेला आपलं नाव सिडको रेकॉर्ड्समध्ये येणं हे देखील बंधनकारक आहे. मग जो अर्लियर ओनर आहे ज्याच्याकडनं आपण हा फ्लॅट घेत आहोत त्यांचं नाव त्या सिडको रेकॉर्ड्समध्ये आहे का, मग त्या प्रकारे सिडकोची एनओसी त्यांच्याकडे आहे का, सिडकोचं ट्रान्सफर प्रीमियम भरून सिडकोचं ट्रान्सफर त्यांनी केलेलं आहे का, हे सगळे रेकॉर्ड्स देखील तपासणं गरजेचं आहे. मग अशा काही ठिकाणी जसं सिडको असेल, म्हाडा असेल, SRA असेल ह्या ठिकाणी आपल्याला थोडीशी ह्या काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ह्या प्रकारे जर आपण काळजीपूर्वक खरेदी विक्रीमध्ये जर आपण ट्रान्झॅक्शन मध्ये एंटर केलं तर मग आपला जो सेल परचेस आहे ते एक एफिशियंट आणि ट्रान्सपरंट वेनी होऊ शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या डॉक्युमेंटचा आपण अभ्यास करून मगच खरेदी विक्री करावी या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे रिक्वेस्ट करत आहोत. तर असेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्या समोर येत राहू. धन्यवाद.